बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आला आणि आज संध्याकाळी व्लॉगला सुरुवात केली। सकाळपासून काहीच केलं नव्हतं। आज विसर्जनाची वेळ आहे, सो काही इव्हेंटही नाही आहे, काही विचार करायचीही गरज पडली नाही। आल्यानंतर हा टब सजवला, त्यानंतर सोसायटीमध्ये स्थापनेची पूजा झाली होती, सत्यनारायणची पूजा झाली होती। त्याचप्रमाणे आम्ही ठरवलं की विसर्जनाचीही जिच्याकडून स्थापना केली होती तिच्याच हाताने परत एकदा विसर्जनाचीही पूजा व्हावी। तसं विसर्जन करायला पूजेची गरज नसते, पण आम्ही म्हटलं की सगळं व्यवस्थित झालं आहे तर शेवटही व्यवस्थित करावा, नाहीतर अक्षता टाकून अथर्वशीर्ष म्हणून आपण विसर्जन किंवा गणपती हलवू शकतो आणि त्यानंतर मग घरी जसं करतो त्याप्रमाणे विसर्जन करू शकतो। पण पंडितजींना बोलवून प्रॉपर अशी पूजा करण्यात आली। घरच्या बाप्पाचं सगळं आपण काळजीने करत असतो आणि त्याचप्रमाणे मी आणि मेघना आम्ही दोघींनी सोसायटीच्या बाप्पाचंही तेवढ्याच काळजीने केलं। एक एक गोष्ट बघावी लागते, जर आरती कोणी घेतली नसेल तर त्याची तयारी कशी करायची, हार फुलं प्रसाद इथपासून तर बाप्पाजवळ प्रसाद ठेवलेला आहे त्याला मुंग्या लागणार नाही ना, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात। तर आज फायनली पूजा झाली आणि आता आरती होतीये शेवटची। आज आरती झाल्यानंतर खूप सारा असा प्रसाद खायला मिळाला आणि आज कुणीच नाही म्हटलं नाही, कारण सगळ्यांना माहिती होतं की आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस असल्यामुळेच आज भरपूर अशी गर्दीही दिसतीये। तर पूजा झाली, जे गुरुजी आले होते त्यांच्या हाताने पूजा झाली, त्यानंतर आरती झाली, आता स्नॅक्स चालू आहे आणि त्यानंतर आता प्राइस डिस्ट्रीब्युशन आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन। 2 मिनिटांसाठी घरी आलेले, आता प्राइस डिस्ट्रीब्युशनसाठी मी चालले आहे। सो चलो, गणपती बाप्पा पुढच्या मंगल मूर्ती बोलते गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। कोने में रखा है लक्ष्मी का वीडियो। सेकंड प्राइज दिशा। काका तेज दे वर्ष नहीं उनके अलग है, वो बच्चों के अलग है। सेकंड प्राइज राइसा। माइम गिफ्ट आ गया। जेंट्स में फर्स्ट प्राइज भास्कर जी। जोशी जी, वाह 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 वाह। क्या है बॉटल है, बॉटल है। गणपतीचे हे 10 दिवस खरंच वेगळेच असतात, का आनंद, सगळे उत्साही असतात आणि या 10 दिवसांमध्ये जे इव्हेंट झाले त्याचे विनर्स पार्टिसिपेंट्स आज त्यांना गिफ्ट म्हणजेच प्राइज मिळणार आहे आणि कोणाला कोणतं प्राइज द्यायचं हे मला माहिती होतं, म्हणून मी सगळ्यांना प्राइज काढून देत होते आणि खरंच मजा आली पार्टिसिपेंट्सला यासाठी की पुढच्या वर्षी आणखी जास्त जणांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे आणि विनर्सला तर गिफ्ट्स मिळतात। आणि मला वाटतं की या गिफ्ट्सपैकी मॅक्सिमम गिफ्ट्स आमच्याचकडे आलेले आहेत। बऱ्याचशा गेम्समध्ये मी जिंकले, रियांश कितीतरी गेम्स जिंकला, अश्विनकडून यावर्षी एकही गिफ्ट आलं नाही, पण तरीही मॅक्सिमम गिफ्ट्स हे आमच्याचकडे आले आहेत। बस हो गया, बस हो गया, ये वीडियो हो गया, वो दे दो। लेडीज में नीता। और जेंट्स में पीयूष। रियांश। आजा 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 जोशी जाओ जाओ ना, आजा आजा फोटो लो
मोर्या तुम्ही जा, मोर्या जा तुम्ही. मिलेगा ना, मिलेगा. मेघना तालियां बजाओ, तालियां. मेघना अनफेयर. मेघना नीता को कैंसिल कर दे. हाँ गिफ्ट पूछना पड़ता दे दो. मेरे को ढूंढ रहा है. फोटो के लिए जाओ ना. मेरे को ढूंढ रहा है. मोबाइल दीजिए. रेयांश अरे बाप्पा मोरिया रे मोरिया मोरिया. नीचे जाओ दे. काल रात्री बाप्पाचं विसर्जन झालं आणि खूप उशीर झाला होता. खूप वेळपर्यंत सगळेजण बाहेर होते, गप्पा गोष्टी झाल्या आणि या इतक्या दिवसांची ना सवय झाली होती. आज सकाळीच उठायचं होतं पण तरीही रात्री लेट झोपण्यात आलं. रियांश स्कूलमध्ये गेला आहे आणि आज सकाळी उठल्यापासूनच कशातच मन लागत नव्हतं, कारण रोजची तीच सवय सकाळी उठून सगळं लवकर करणे, घरातलं करून खालची आरतीसाठी सगळं रेडी करणे, हे सगळ्याची सवय होती. आणि आज असं काहीच करायचं नव्हतं आणि काहीच नसूनही आज इतका उशीर झाला. मला आंघोळीला आज 11 वाजले, कारण नुसतं बसून होते, कशात मन लागत नव्हतं. आणि असंच होतं, मला माहिती आहे की जो अगदी मनोभावे किंवा आपण इतक्या मनातून करत असतो ना, तर बाप्पा गेल्यानंतर त्याची एक खंत किंवा हुरहुर लागते. आणि तशीच हुरहुर माझ्यासारखी कितीतरी जणं असतील, अगदी डोळ्यातून अश्रू येतात असे मी व्हिडिओज पाहते आणि खरंच तेव्हा राहवत नाही. इतकी आपल्याला त्याची सवय होऊन जाते ना, इतके ते गोड वाटतात 10 दिवस, की ते संपल्यानंतर किंवा बाप्पाचं विसर्जनच होऊ नये, बाप्पा आपल्यापासून दूर जाऊच नये असं वाटतं. आणि कितीतरी असे इमोशनल व्हिडिओज आपण बघतो. खरंच तो क्षण चेहऱ्यावर किंवा आपल्या आपण कितीही नाचत असलो, कितीही खुश असलो तरी आपल्याला माहिती असतं, एक मन भारी झालेलं असतं, डोळे थोडे पाणावलेले असतात. तर तसंच काहीसं झालं होतं. आपल्याला आपली कामं माहीत असली की तेवढ्याच एनर्जीने आपण सगळी कामं पटापट करतो, पण माहिती होतं की आज काहीच नाही, घरचंच करायचं आहे. तर हळूहळू सगळं चालू होतं. आज ब्रेकफास्टही बनवला नाही, जे फ्रूट्स होते तेच खाल्ले. त्यानंतर आज नॉर्मल स्वयंपाक बनवणार आहे, म्हणजे वांग्याचं भरीत, डाळ भात आणि आज खूप दिवसानंतर भाकरी बनवणार आहे. या 10 दिवसात असं व्हायचं की बाप्पासाठी नैवेद्य बनवायचे आणि भाकरीचा नैवेद्य खरंच मला बनवावासा वाटत नव्हता. चपाती किंवा पुरी असं काहीतरी बनवलेलं आणि भाकर खायची आता 10 दिवसापासून, म्हणजे या आधी सवय झालेली, पण या दिवसात मी भाकर बनवलीच नाही. म्हणून आता म्हटलं की चला, खूप दिवस झाले भाकर बनवलेली नाही आहे आणि आम्हालाही त्याची सवय करायची होती. रोजच्या वेळी मी भाकरीचा म्हणजे भाकर जे काही जेवण बनवलं असतं सकाळचं त्याचाच नैवेद्य दाखवते, पण त्या 10 दिवसात ना मला भाकरीचा किंवा भाकर म्हणून मला त्याचा नैवेद्य दाखवावासा वाटलाच नाही. इतकं सगळं छान गोड गोड आणि सगळं व्यवस्थित होत होतं. मग म्हटलं की रोजची चपाती आपणही खाऊया आणि त्याचाच नैवेद्य दाखवूया. तर आज वांग्याचं भरीत, ज्वारीची भाकरी आणि नॉर्मल डाळ भात असणार आहे.
आता स्वयंपाक झाल्यानंतर थोडंसं आवरणार आहे, कारण या 10 दिवसात घरात लक्षच नव्हतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. किचनमध्ये पसारा झाला आहे, लिव्हिंग रूममध्ये पसारा आहे, बेडरूम तर अस्ताव्यस्त झालेली आहे. इवन बेडशीटही मी चेंज केली नाही आहे या 10 दिवसात. पण आज मला नाही वाटत की या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. आज मी स्वयंपाक करून थोडासा आराम करणार आहे, कारण हे 10 दिवसाचं दुखणं निघायला नको असं मला वाटतं. कारण ती एक मनात हुरहुरही होती आणि थोडंसं ना अंगही भारी झालेलं किंवा पाय दुखत होते, थोडीशी कंबरही दुखत होती. मी म्हटलं की आजपासून आपण कामांची सुरुवात करायची नाही आहे. आता 1 ते 2 दिवस गेले की आपलं नॉर्मल रुटीन चालूच करावं लागणार आहे. त्यात असं आहे की आता 2-3 दिवस झाले की रियांशची एक्झाम्स चालू होईल आणि एक्झामचे प्रिपरेशन किंवा लहान मुलांना जोपर्यंत आपण घेऊन बसत नाही तोपर्यंत ते अभ्यास करत नाही. म्हणजे रियांश तरी आत्ता तरी तो तसाच करतो. अजून तरी त्याला समजत नाही. हां, लर्न करायचं असेल तर त्याच्याकडे दिलं तर तो करून घेतो, पण समजावून सांगणे, त्याच्याजवळ बसवून त्याचं करून घेणे हे मला सगळं करावं लागतं. म्हणूनच होऊ शकतं की जसं आत्ता व्हिडिओज यायला लेट झालं किंवा खूप कमी व्हिडिओज आले, त्याचप्रमाणे आता रियांशची एक्झाम असेल तर त्याच्याकडे मला जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. थोडे व्हिडिओ कमी आलेत किंवा थोडे लेट आलेत तर काहीच हरकत नाही. आय होप तुम्ही समजून घेणार. मला वाटतं आता सगळ्यांचीच एक्झाम आहे, हाफ इयरली एक्झाम, आणि ती महत्त्वाची असते. तर आता तो शाळेत गेला आहे, तोपर्यंत मी जे काही थोडंफार आवरायचं होतं ते सगळं आवरून घेतलं आणि तो आल्यानंतर थोडा वेळ जातो, त्यानंतर संध्याकाळ कशी जाते माहितीच पडत नाही. तर हळूहळू सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. एक एक करून सगळ्या रूमची क्लिनिंग करायची आहे. आता नवरात्राच्या आधी फारशी क्लिनिंग होणार नाही, पण जेवढी शक्य होईल तेवढी सगळी मी तुमच्याशी शेअर करेन. तर आज एवढंच. आणि आता जो काही वरवरचा पसारा होता फक्त तो मी उचलला. डीप क्लिनिंग किंवा जी सगळी घराची क्लिनिंग मला करायची आहे त्याचे सगळे डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि बरेचसे सजेशन्स किंवा बरेचसे रिक्वेस्टेड व्हिडिओही आहे जे तुमच्याकडूनच मला आलेले आहेत, तेही तुमच्याशी सगळे शेअर करणारच आहे. आणि या 10 दिवसात मी जशी मजा केली तशी तुम्हीही केली असेल. आणि तुम्ही काय नवीन शिकलात किंवा तुम्हाला काय अनुभव आला हे जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर मला खरंच खूप आवडेल. मी तरी प्रत्येक जे आपण काम करतो किंवा अनुभव घेतो त्यातून काही ना काही नवीन शिकतो. आता मी एवढी कामं केली आहेत गणपतीसाठी जी याआधी मी कधीच केलीही नव्हती. त्यातून मला भरपूर शिकायला मिळालं आणि पुढे ती कामं मला उपयोगातच पडणार आहे. आपलं नॉलेजच वाढतं. जरी आपली एनर्जी जात असली तरी आपण त्या गोष्टीतून खूप शिकतो. खूप जण कामं करावी लागतात किंवा आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येतात म्हणून मागे हटतात, काम करायला बघत नाही. पण एकदा त्यात जाऊन बघा, थोडी कामं करून बघा, खूप गोष्टी नवीन शिकायला मिळतात आणि खूप ओळखी होतात. तसंच काहीसं झालं होतं. मस्त गेले 10 दिवस. तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आज तसंही पुढे मी काहीच करणार नाही आहे. उद्यापासून रेग्युलर रुटीनचे व्लॉग येतील, ते बघायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला मग आताचा व्हिडिओ इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. बाय बाय.